हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिजनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं स्वागत करतोय. बघा, अल्फाबेट्स जे आहेत आपल्याकडे, इंग्लिश अल्फाबेट्स आणि मिसलिनियस सिरीज जे असते त्याच्यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वजण रेडी आहात का? चला कमेंट करून सांगा पटापट, फास्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे इंग्लिश अल्फाबेट्स आहेत 26 आणि ज्याच्यापैकी 5 स्वर आहेत आणि उर्वरित जे आहेत ते 21 का आहेत व्यंजने आहेत. तर त्याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचे. ठीक आहे, तर आता हे जे प्रश्न विचारले जातात ते कशा पद्धतीचे असतात ते या ठिकाणी बघा, रीड करून घ्या प्रत्येकाने. कशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला विचारले जातात. पटापट. बघा, आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारांवर प्रश्न विचारले जातात ते इथे दिलेले आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे टाइप्स दिले जात आहेत ते टाइप्स इथे आपल्याला दिलेले आहेत. इंग्रजी वर्णमालेवर आधारित प्रश्न बेस्ड ऑन इंग्लिश अल्फाबेट्स, त्याच्यानंतर संख्या मालिकेवर आधारित प्रश्न, नंबर सिरीज जे आहे तो एक डिफरंट टॉपिकच आपण घेणार आहोत, त्याची चिंता करू नका. आणि राहिलं काय, मिश्रित शृंखला. बघा, संख्या, अक्षरे आणि चिन्ह या सर्वांचं कॉम्बिनेशन जे आहे ते आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर बघा रे, इंग्रजी वर्णमालेवर आधारित प्रश्न, क्रम पूर्ण करा. जे लेटर सिरीज असेल, लेटर्सचे गट असतात, सिंगल लेटर असेल, डबल लेटर असेल, मल्टिपल लेटर्स असेल, त्यांचा क्रम पूर्ण करायचा आहे. डिक्शनरी ऑर्डर प्रमाणे शब्दांची मांडणी जी आहे ती करायची आहे. शब्दांची रचना जी आहे, बघा जे शब्द आहेत त्यांची अरेंजमेंट करायची आपल्याला, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट अरेंजमेंट करायचे. काही ओव्हल कॉन्सोनंटच्या मध्ये काही चेंजेस वगैरे सांगितले तर त्या पद्धतीने ते चेंजेस करून आपल्याला प्रश्न विचारले जातात. लेटर्सचे पेअरिंग म्हणजे इंग्रजी वर्णमालेमध्ये जे लेटर जेवढ्या अंतरावर असतात, जसं ए आणि ई यांच्यामध्ये बीसीडी 3 लेटर्स येत आहेत, तर ए आणि ई मध्ये 3 लेटर्स येत आहेत. तसेच एखाद्या शब्दामध्ये 2 लेटर्स मध्ये तेवढीच अक्षरे येत असतील तर ते पेयर्स किती होतात, असे पेअरिंग आपल्याला चेक करायचं आहे. रिपिटेटिव्ह सिरीज, पुनरावृत्ती मालिका जिला आपण म्हणतो, रिपिटेटिव्ह सिरीज आपल्याला विचारलं जाते. लॉजिकल ऑर्डर जे आहे ते वर्ड्स, नंबर्स, त्यांचे अरेंजमेंट आणि वर्ड फॉर्मेशन, शब्द बनवणे, हे जे घटक आहेत ते आपल्याला विचारले जातात. तर असे हा जो भाग आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे आणि त्याच्या बेसवर जे विचारलेले प्रश्न आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, चला तर आपण पाहूयात कसे प्रश्न भेटत आहेत. जस्ट मिनिट. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाला इंग्लिश अल्फाबेटचे पोझिशनल व्हॅल्यूज, अपोजिट लेटर्स आणि रिव्हर्स प्लेस व्हॅल्यूज पाठ करून यायला सांगितलं होतं. किती जणांनी केले? ए 1 वर येत आहे, बी 2 वर येते, सी 3 वर येते, डी 4 वर येते, ई 5 वर येत आहे, 6 वर येत आहे, जी 7 वर येत आहे, एच 8 वर येत आहे, 9 वर येते, जे 10 वर येते, के 11, एल 12, एम 13, एन 14, ओ 15, पी 16, क्यू 17, आर 18, असे किती जणांनी पाठ केले? एस 19, टी 20, यू 21, व्ही 22, डब्ल्यू 23, एक्स 24, वाय 25, झेड 26, हे जे प्लेस व्हॅल्यू ज्या आहेत या किती जणांनी पाठ केल्या? सर्वांनी पाठ केले का? पटकन सांगा पटापट, फास्ट.
चला तर विद्यार्थी मित्रांनो बघा, यावर आधारित आपल्याला प्रश्न बघायला भेटणार आहेत. तर कसे प्रश्न असतात ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर हे पोझिशन व्हॅल्यूज जे आहेत त्या जर तुमच्या पाठ नसतील तर ऍटलिस्ट एवढं तर आपलं पाठ असणं गरजेचं आहे. इजोती, ई जे ओ टी आणि वाय, इजोती. इजोती मुलं काय होईल बघा, ई 5 वर येते, जे 10 वर येते, ओ 15 वर येते, त्याच्यानंतर टी 20 वर येते, वाय 25 वर येते. एवढं जर माहिती असेल, आता तुम्हाला यू विचारलं, यू किती वर येते, टी 20 वर माहिती आहे, यू 21 तुम्ही सांगून टाकाल. ठीक आहे. तुम्हाला पी विचारलं तर तुम्हाला ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर अशा पद्धतीने पी पर्यंत पोहोचून पी 16 वर येते असं सांगायची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे ओ 15 वर येते, पी 16 वर येईल. या पद्धतीने तुम्ही इझिली त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. त्याच्यासाठी इजोती पाठ पाहिजे. ABCD 1 2 3 4 हे प्रत्येकालाच माहिती आहे की सर ABCD 1 2 3 4 ई 5 वर येते. फिक्स 6 G7 ग्रुप ऑफ 7 नेशंस G7. H लुक्स लाइक डिजिटल 8 H 8 वर येते. आई नो कि जम्मू एंड कश्मीर में हर दिन 10 से 11 गोलियां चलती है. ये अपन लक्षात ठेवू शकतो. लाइन सामने आती है 12 बजने वाले, मेरे भी और तेरे भी, मेरा तेरा. ठीक है. N14 O15 झालं. त्याच्यानंतर बघा प्रिन्स, क्वीन, राजा, सैनिक असे आले. P16 वर आलं, Q17 वर, क्वीन 17, R18 वर येते, ST स्पीड टेस्ट. स्पीड टेस्ट में 19-20 चल सकता है. स्पीड टेस्ट जे आहे ते आपण सॉल्व करत असताना स्पीड टेस्ट में 19-20 चल सकता है असं आपण लक्षात ठेवणार. U21 वर येते, V22 हम दो हमारे दो विक्ट्री. ठीक है. W वर्क जो है वो 23 घंटे कर सकते हैं, 24 घंटे नहीं करना चाहिए. ठीक आहे. वाय 25 वर आलं, झेड 26 वर आलं. W23 X24 Y25 Z26 हे प्रत्येकाला माहितीच आहे. तर या बेसवर आपण हे जे लेटर्स आहेत ते आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. अच्छा, अपोजिट लेटर्सची गोष्ट जर बघायची झाली तर आपल्याला माहिती आहे ए च्या विरुद्ध काय दिसते, झेड येते. ए झेड अपोजिट लेटर्स बघा. अजीज ए च्या अपोजिटला झेड आला. बी वाय बॉय, बी च्या अपोजिटला वाय आला. सी एक्स क्रॅक्स, डी डब्ल्यू ड्यू. ठीक आहे. इव्हनिंग ईव्ही, एफ यू फन फुल, जीटी ग्रेट, जीएसटी जीटी रोड, एचएस हाऊसफुल, हायस्कूल हाय स्पीड. त्याच्यानंतर बघा आय आर इंडियन रेल्वे, जे क्यू जॅकलिन जंगल क्वीन, केपी काला पाणी कडप्पा, एल ओ लव, एम एन मंजिल, मंजिल नाही मन. म्हणजे हे जे शब्द आहेत हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला अपोजिट लेटर्स जे आहेत ते कायमस्वरूपी लक्षात राहणार आहेत. अपोजिट लेटर्स कायमस्वरूपी लक्षात राहणार आहेत. ओके. चला आता हे झाले अपोजिट लेटर्स. आपण प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. एक 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 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. बघा आता प्रश्न कसे विचारले जातात बघा. खालीलपैकी कोणतं अक्षर क्लस्टर दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येतील आणि तार्किक दृष्ट्या ती मालिका जी आहे ती पूर्ण करतील असं विचारलंय. बघा WDV TGS QJP NMM क्वेश्चन मार्कच्या जागी खालीलपैकी काय येईल असं विचारलं तर आपण काय करणार की सर W 23 वर येते, T 20 वर येते, Q 17 वर येते आणि 14 वर येते. वजा 3 झाल्याचं दिसतंय पहिल्या अक्षरामध्ये. 14तून 3 गेले 11 वर K येणार. आता K म्हटलं तर K वाला एकच पर्याय कुठला, KPJ. बघा D 4 वर येते, G 7 वर येते, J 10 वर येते, M 13 वर येते, 16 वर येणारा P पाहिजे, P भेटला. V 22 वर येते, S 19 वर येते, म्हणजे पुन्हा वजा 3 झाले. P 16 वर येते, M 13 वर येते, वजा 3 केले तर 10 वर जे आलं. म्हणजेच हे ग्रुपिंग वजा 3 अधिक 3 वजा 3 च्या फॉर्मॅट मध्ये गेलं. KPJ आपलं उत्तर आलं. दुसरा पर्याय जो आहे, दुसरा पर्याय KPJ हे आपलं फायनल उत्तर आहे. KPJ आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक दुसरा. आलं ना लक्षात कशा पद्धतीने विचार करायचंय. याच बेसवर आपण काय करायचं, फर्स्ट सेकंड थर्ड या पद्धतीने आपण विचार करत जायचं आणि प्रश्नाचं उत्तर जे आहे ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. मग आता हे कसं होईल त्या पद्धतीने विचार करून उत्तर द्या बघू. सेकंड क्वेश्चन सॉल्व करा. काय दिसतंय बघा. TBNF CJUL LR BR UZ IX आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा जो पर्याय आहे तो कोणता असेल. एकदम प्रॉपरली उत्तर दिसलं पाहिजे प्रत्येकाकडून.
दिलेली मालिका पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं अक्षर क्लस्टर येईल असं विचारलंय. आता इथे बघा रे, इथे काय केलंय समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता टी येते 20 वर, सी येते 3 वर, एल येते 12 वर, यू येते 21 वर. इथून तुम्हाला आयडिया येईल की 3 अधिक 9 केले 12 झाले, 12 अधिक 9 केले 21 झाले. मग आता तुम्ही 21 अधिक 9 केले 30 लेटर्स, मग 26 लेटर वजा केले, उरले किती 4 लेटर्स. लेटर 4 कुठला लेटर आहे, चौथा लेटर डी. डी ने स्टार्ट झालं पाहिजे. सी वाला पर्याय गेला. डीएचपीसी किंवा डीएचपीडी यांच्यापैकी उत्तर येणार आहे. अच्छा बघा, बी जे +8 काय झालं, पहिल्यामध्ये +9 झालं, दुसऱ्यामध्ये +8 झाले. बघा आर 18 वर येते, 18 अधिक 8 26, 26 अधिक 8 8 वर एच येणार. 26 8 34 होतात ना, 26 नंतरचा 8वा अक्षर एच येणार म्हणजे डीएच. हे तर डीएच. पी फिक्स आहे, एन यू म्हणजेच काय झालं +7 झालं. अच्छा पुढे बघूयात, एफ एल +6 म्हणजे हा पॅटर्न सुरू आहे. अधिक 9 8 7 6 म्हणजे पी तर फिक्स होताच. आता शेवटच्या लेटर वरून सी किंवा डी वरून उत्तर फायनल होणार आहे. बघा एफ एल आर 18 6 24 24 7 30 30 वर येते डी म्हणजे डीएचपीडी. डीएचपीडी चौथा पर्याय दिसतंय, हे आपलं उत्तर आहे. डी एच पी डी पर्याय 4 जे आहे ते चौथा पर्याय आपलं अचूक उत्तर आहे. कोणतं उत्तर आलं आपलं, चौथा पर्याय आपलं अचूक उत्तर आहे. हे आपलं फायनल आन्सर आपल्याला सांगायचं होतं. अंडरस्टूड, समजलं का, काय करायचं होतं, कसं करायचं होतं, समजलं. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 3, कंप्लीट द गिवन सिरीज. खालील मालिका जी आहे ती खालील मालिका पूर्ण करा. सीबीडी जी एफ एच के जे एल ?SRT. प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी काय येईल, QOP WVX POQ ONP यांच्यापैकी अचूक उत्तर कोणतं असेल. बघा रे, उत्तर कमेंट दिसले पाहिजेत, उत्तर कमेंट दिसले पाहिजेत. येस राजश्री मॅम उत्तर देत आहेत. ओके, बाकी विद्यार्थी बघा कमेंट करत राहा. बघा उत्तर चुकलं ना चालेल रे, परंतु तुमचे प्रयत्न थांबता कामा नये. तुमच्याकडून कंटिन्युअसली जे प्रयत्न आहे ते प्रयत्न होताना दिसले पाहिजेत. आता तुम्हाला काय करायचं, लेटर कुठला येईल, लेटर ग्रुप कुठला येईल. मग आपण शिकलोय ना की बाबा फर्स्ट लेटरचा विचार करायचा. सी 3 वर येते, जी 7 वर येते, के 11 वर येते, मग अधिक 4 असं होताना दिसतं आपल्याला. 11 अधिक 4 15 वर ओ येते. आता ओ आला किती पर्याय आहेत, एकच पर्याय ना, ONP डायरेक्टली मार्क करून टाका सर. ONP हेच उत्तर येणार आहे. सिंपल सी गोष्ट होती, ONP उत्तर आहे. येस अश्विनी, महेश, स्वप्नील अचूक उत्तर आहे पर्याय डी. बघा हे आपण जे आहेत हे आपण काय म्हणतोय, याला आपण लेटर सिरीज म्हणतोय. आणि तुम्ही पाहिलं असेल TCS पॅटर्न असो, IBPS पॅटर्न असो, कुठलीही परीक्षा असो, लेटर सिरीज वर हमखास प्रश्न आलेले आहेत आणि मिसलेनियस सिरीज वर हमखास प्रश्न आलेले आहेत. आणि म्हणून हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि त्याचा सराव आपण करतोय. प्रत्येक टाईपचे प्रश्न आपल्याला कव्हर करायचे. बघा मी तुम्हाला एवढे टाईप सांगणार आहे, तुम्ही IBPS द्यायला गेलात तर तुम्हाला नाहीये, तुम्हाला TCS IBPS कंबाईंड पॅटर्नच्या हिशोबाने मी तुम्हाला प्रॉपर गायडन्स तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, चला आता पुढील प्रश्न असं दिलेला आहे, पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल असं अक्षरांकांचा गट दिलेल्या पर्यायांमधून या ठिकाणी निवडायचंय. आता काय दिलंय ते बघूयात. बघा CYUQ, बघा CY -4 दिसतंय, YU -4, Q 17 वर येते, वजा 4 केलं 13 वर M येणार, वजा 4 चा पॅटर्न लागला. M कुठलाही पर्याय रिजेक्ट झालेला नाहीये, एलिमिनेट झालेला नाहीये. पुढे बघा NJ -4, F 6 वर येते, B 4 वर येते. मग काय झालं, AZYX म्हणजेच काय झालं रे, वजा 4 केले X भेटला आपल्याला, म्हणजे हा Y वाला पर्याय गेला. आता PLHD वजा 4 इथे होते म्हणजे Z येणार, वजा 4 चा पॅटर्न सगळीकडेच आहे, वजा 4 वजा 4 वजा 4. Z भेटला, MXZ हा कॅन्सल झाला. आता नंबर हे 1480 की 1485 या 75 याच्यावरून आपलं उत्तर फिक्स होणार आहे. बघा काय दिसते आपल्याला, 14 नंतर काय दिसलं 26, नंतर दिसलं 75, नंतर दिसलं 296. आता पुढे काय येईल बघा, 14 दुने 28 वजा 2 26, 26 त्रिक
78, 26×3 = 78 -3 75 झाले. 75 × 4 300, 300 - 4 296, म्हणजे इथे काही गुणिले 5 - 5, 6 पंचे 30 - 5 25, 9 5 45, 2 47, 5 2 10 4 14, 1475. 1475 पहिला पर्याय दिसतोय. उत्तर आलं आपलं फर्स्ट ऑप्शन की सर इथे MXZ 1475, कारण गुणिले 5 - 5 करायचं होतं आणि म्हणून आपलं उत्तर लागेल पर्याय पहिला. समजलं? सर्वांना क्लिअर झालं? हा प्रश्न कसं सॉल्व्ह केलाय आपल्याला बघा. हे TCS पॅटर्न नुसार आलेले प्रश्न आहे, परीक्षेत आलेले हे प्रश्न आहेत जे याच वर्षी झालेल्या परीक्षा 2023 मध्ये, जे मागच्या 2023 मध्ये झालेल्या परीक्षेत, रिसेंटली झालेल्या परीक्षेमधला हा प्रश्न आहे. म्हणजे बघा, तुम्हाला TCS असे प्रश्न विचारतो, याची आयडिया तुम्हाला आली की बाबा कसे विचारले जातात प्रश्न, पूर्णपणे तुम्हाला याची आयडिया येणार आहे. हे प्रश्न जे आहेत हे रिसेंटली ज्या परीक्षा झाल्या ना आपल्या, मग त्याच्यामध्ये तलाठी आली, फॉरेस्टची आली, सहकार विभाग भरती आली, ठीक आहे, नगर परिषद भरती आली, त्याच्यामध्ये विचारण्यात आलेले काही क्वेश्चन्स मी इथे ठेवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की रिअल एक्झाम मध्ये कसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ठीक आहे, त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि याच बेसवर आपण जर अभ्यास करतोय डेफिनेटली आपला स्कोर येणाऱ्या परीक्षेमध्ये सर्वात चांगला असेल. बघा तर C10G H20L M30Q क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल? अच्छा दयानंद, डोंट वरी. आता सध्या आपण या चौथ्या 5व्या प्रश्नाकडे लक्ष देऊयात, मग पुन्हा आपण मागे जाऊ. आता इथे बघा इथे काय केलंय बघा. CH म्हटलं +5 झालं, HM +5, 13 + 5 18 वर काय येणार? R येणार. ठीक आहे, दोन पर्याय कॅन्सल झाले. आता R50B R40B 10 20 30 40 +10 झालं. बघा पहिल्यामध्ये फर्स्ट लेटर मध्ये +5 झालं, नंबर्स मध्ये जे नंबर्स होते नंबर्स मध्ये +10 होत गेला, +10 होत गेलं तर R40B तुम्ही उत्तर देऊन टाकाल. R40B हे उत्तर असणार आहे सर. GL म्हटलं तर +5 झालं, 12 + 5 17 वर Q आलं, 17 + 5 V आलं, 22 वर R40B उत्तर आलं. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकत होतात. प्रिव्हियस क्वेश्चन रिपीट करतोय राजा, थोडा या प्रश्नाकडे ते लक्ष दे. 5वा प्रश्न समजलं का? चौथ्या प्रश्नाकडे मी पुन्हा येतोय. ठीक आहे, हा झाला 5वा प्रश्न. चौथ्या प्रश्नाकडे पुन्हा येतोय. याच्यामध्ये काय केलंय बघा रे. CY म्हटलं तर C च्या आधी काय येते B, B च्या आधी काय येते A च्या आधी काय येते Z, Z च्या आधी काय येते Y. काय झालं? वजा चौथा बघा, 1 2 3 4 मागील चौथा अक्षर आपल्याला घ्यायचं होता. मागील चौथा अक्षर घेतलं आपण. बघा Y च्या आधी चौथा अक्षर U येते. आता याच्यासाठी प्लेस व्हॅल्यू माहिती असतील ना तर तुम्ही एकदम स्पीड मध्ये करणार आहेत. जर नसतील माहिती तुम्हाला चेक करावं लागेल. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z असं करावं लागेल. मग त्याच्यानंतर तुम्ही बघाल U इथे, Q इथे, बघा U इथे 1 2 3 4 वजा चौथा केला. Q पासून 1 2 3 4 काय येईल? M आला. मागील चौथा अक्षर M आला. हे झालं. त्याच्यानंतर बघा N J, बघा N इथे 1 2 3 4 मागील चौथा अक्षर आहे म्हणजे पुन्हा वजा 4 झालंय. मग आता हा जो B आहे, B पासून मागील चौथा अक्षर 1 2 3 4 मागील चौथा अक्षर काय आलं? X आलं. आता बघा इथे D पासून मागील चौथा अक्षर D इथे 1 2 3 मागील चौथा अक्षर काय भेटणार आपल्याला? पुन्हा Z आला, MXZ वजा 4 वजा 4 वजा 4 केला. आणि नंबर्सच्या बाबतीत जर आपण बघितलं तर नंबर्स मध्ये बघा गुणिले 2 वजा 2 गुणिले 3 वजा 3 गुणिले 4 वजा 4 गुणिले 5 वजा 5 करून आपल्याला उत्तर भेटते. आणि ही सिरीज मध्ये आपल्याला उत्तर भेटते 296 गुणिले 5 वजा 5 च्या बेसवर 1475. हे आपलं उत्तर आहे. आलं दयानंद लक्षात? समजलं हा प्रश्न? पटकन कमेंट करायचंय. क्लिअर ऑर नॉट? चला आता जाऊयात आपण 6व्या प्रश्नाकडे. 6वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे मिसलेनियस सिरीजच्या आधारावर प्रश्न आहे हा. मिसलेनियस सिरीज कसं प्रश्न दिलाय बघा. मालिकेत लगेच आधी चिन्ह आणि लगेच नंतर संख्या असणाऱ्या एकूण किती संख्या आहेत असं दिलेलं आहे बघा. एकूण अशा किती संख्या आहेत ज्यांच्या लगत आधी काय आहे? चिन्ह आहे. म्हणजे संख्येच्या आधी काय आलेलं आहे? चिन्ह आलेलं आहे.
आणि लगेच नंतर देखील एक काय आलेली आहे, एक संख्या आलेली आहे. बघा संख्येच्या आधी चिन्ह आलंय, संख्येनंतर पुन्हा संख्या आलेली आहे. तर असं किती वेळा झालेलं आहे हे आपल्याला विचारलंय. तर आपण उत्तर कसं देणार बघा, चिन्हानंतर दोन संख्या दिसल्या पाहिजेत. आता इंग्लिश मध्ये जे प्रेसिडेड बाय असतं ना, प्रेसिडेड बाय म्हणजे च्या आधी, म्हणजे हाऊ मेनी नंबर्स आर देअर विच आर इमिजिएटली प्रेसिडेड बाय अ सिम्बॉल अँड ऑल्सो इमिजिएटली फॉलोड बाय म्हणजे च्या नंतर फॉलोड बाय नंबर, फॉलोड बाय म्हणजे जो घटक सांगितलेला आहे संख्या. प्रेसिडेंट बाय म्हटलं तर त्याच्या डावीकडे बघायचं, फॉलोड बाय म्हटलं तर जे जे सांगितले त्याच्या उजवीकडे बघायचं. अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचंय. आता मग असे संख्या जिच्या आधी चिन्ह आलंय आणि संख्येनंतर संख्या आले, सिक्वेन्शियली बघितले तर चिन्ह संख्या संख्या चेक कराल तुम्ही. सो चिन्ह संख्या संख्या एक भेटला, चिन्ह संख्या संख्या एक नाही, चिन्ह संख्या संख्या नाही, चिन्ह संख्या संख्या दोन भेटले. पुढे बघा चिन्ह संख्या संख्या नाही, इथे दिसते चिन्ह संख्या संख्या तीन ठिकाणी दिसलं. किती ठिकाणी दिसतं रे, तीन प्लेसेस वर दिसलं. म्हणजेच पहिला पर्याय काय आला, आपलं अचूक उत्तर आहे. सर फर्स्ट ऑप्शन इथे आपलं उत्तर येईल. तीन संख्या अशा दिसत आहेत ज्यांच्या आधी चिन्ह आलंय आणि नंतर लगेच पुन्हा संख्या आलेली आहे. हे आपलं उत्तर आहे. तीन तीन तीन, येस ऑप्शन वन. रुपाली, महेश, राजश्री, अतुल. क्या बात है, क्या बात है, व्हेरी गुड. ठीक आहे, जाऊयात पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7 बघूयात आता. आता असं दिलंय, संख्यांच्या खालील मालिकेमध्ये असे किती पाच आहेत, असे किती पाच आहेत ज्यांच्या लगतच नंतर 6 आहे, म्हणजे 5 नंतर 6 आहे पण लगेचच आधी 7 नाहीये, म्हणजे 5च्या आधी 7 नकोय. कुठलाही नंबर चालेल, 7 नको, 7 नको, बाकी चालेल, बाकी कोणताही नंबर चालेल, हे लक्षात ठेवा. बाकी कोणताही अंक चालणार आहे. ठीक आहे, 5 6 5च्या आधी कुठलाही अंक चालेल. बघा संख्यांच्या खालील मालिकेमध्ये असे किती पाच आहेत ज्यांच्या लगेचच नंतर 6 आहे पण लगेचच आधी 7 नाहीये. म्हणजेच बघा 5 आधी 7 नको. 56 बघा रे, इथे 7 आलं, 56च्या आधी 7 जमणार नाही. 56 बघायला झालं इथे 456 भेटला. 4 5 6 एकदा भेटला, एकदाच भेटतंय, एक वेळेला भेटतंय, म्हणजेच पर्याय चौथा आपलं उत्तर येईल. फोर्थ ऑप्शन, ऑप्शन 4, जिथे 5 नंतर 6 आलंय, 5 नंतर 6 आलंय आणि 5च्या आधी 7 नकोय, 4 भेटलंय, 456 हे आपलं उत्तर दिसते इथे. 0 वाले चुकीचं उत्तर आहे. उत्तर येईल एक संख्या आहे, असं एक ठिकाणी 5 भेटले ज्याच्या नंतर 6 आहे, आधी 7 नाही. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, क्वेश्चन नंबर 8. बघा प्रत्येकाने प्रॉपरली चेक करा आणि मग उत्तर द्या. काय उत्तर येईल, कशा पद्धतीने उत्तर येईल. काय उत्तर येईल इथे बघा. इथे दिलं, इफ वी eliminated all the numbers in this series, then how which of the following element is ninth to the right of B. बघा बी च्या उजवीकडे 9वा घटक आपल्याला पाहिजे, बी च्या उजवीकडे 9वा घटक पाहिजे. ठीक आहे, आता इथे एक गोष्ट समजून घ्या, परंतु सर्व संख्या मात्र आपण काय करतोय, एलिमिनेट करतोय, म्हणजे सर्व संख्यांना रिमूव्ह करायचं. आपण बी बघितला, बी आपल्याला इथे दिसते, तर यांना रिमूव्ह केलं,
हे ज्या संख्या दिसत आहेत यांना रिमूव्ह करतोय आपण. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9, 9वा घटक काय दिसला उजवीकडे? 9वा घटक आपल्याला पाहिजे उजवीकडे 9वा घटक काय दिसतंय? व्ही दिसतंय. व्ही कुठे आलाय? पहिला पर्याय आलाय. पहिला पर्याय व्ही आपलं उत्तर बरोबर आहे. रुपाली, अतुल, स्वप्नील परफेक्ट उत्तर दिले आपण. ठीक आहे, उत्तर आलं पहिला पर्याय व्ही. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. खालील माहितीचा अभ्यास करा आणि प्रश्नाचं उत्तर जे आहे ते प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी द्यायचंय. डाव्या टोकापासून 11व्या आणि उजव्या टोकापासून 18व्या घटकामध्ये किती घटक आहेत? चला आता बघा, डाव्या टोकापासून जो 11वा घटक आहे आणि उजव्या टोकापासून जो 18वा घटक असणार आहे त्यांच्यामध्ये किती घटक आहेत असं विचारलंय. तर या प्रश्नाचं उत्तर 1 2 3 4 यांच्यापैकी काय येईल ते आपल्याला द्यायचंय. तर आपण कसं काढणार बघा. डाव्या टोकापासून 11वा बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. डावीकडून 11वा भेटला कोण? एच भेटला. ठीक आहे, चला उजवीकडून कितवा पाहिजे आपल्याला? उजवीकडून 18वा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. उजवीकडून 18वा भेटला, ग्रेटर साइन. यांच्यामध्ये किती एलिमेंट्स आलेत? A2 हॅश 3 घटक आलेत. 3 घटक आलेले. 3 घटक म्हटलं तर पर्याय सी आपलं उत्तर येत आहे. काय उत्तर आलं? 3 एलिमेंट्स आहेत. 3 एलिमेंट्स A2 आणि हॅश म्हणजेच पर्याय सी आपलं फायनल उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. वरील व्यवस्थेमध्ये अशा किती संख्या आहेत ज्यांच्या त्वरित आधी चिन्ह आणि लगेच नंतर अक्षर आलेलं आहे? बघा, त्वरित आधी चिन्ह आलंय आणि नंतर लगेच काय आलेलं आहे? अक्षर आलेलं आहे. 2 1 3, 3 पेक्षा अधिक असे पर्याय दिलेत. यांच्यापैकी अचूक उत्तर जे येईल ते काय येईल? फायनल जे आन्सर असेल ते आन्सर काय येईल? वरील व्यवस्थेमध्ये अशा किती संख्या आहेत ज्यांच्या त्वरित आधी चिन्ह आणि लगेच नंतर अक्षर आलं आहे असं आपल्याला विचारलंय. अशा संख्या ज्यांच्या त्वरित आधी चिन्ह आहे आणि लगेच नंतर अक्षर आहे. चिन्ह, संख्या, अक्षर असे गट बघा. चिन्ह, संख्या, अक्षर किती ठिकाणी दिसतंय? महेश, रुपाली म्हणतात सर 3 पेक्षा अधिक वेळा दिसत. ओके, बघा संख्येच्या आधी चिन्ह, संख्येनंतर अक्षर. संख्येच्या आधी चिन्ह नाहीये, संख्येच्या आधी चिन्ह नाहीये, संख्येच्या आधी चिन्ह नंतर अक्षर आहे. म्हणजे हा पहिला घटक बनला. पर्सेंट 3T एक भेटला हा. चला संख्येच्या आधी चिन्ह नाहीये, संख्येच्या आधी चिन्ह नाहीये, संख्येच्या आधी चिन्ह आहे नंतर अक्षर आहे म्हणजे दुसरा घटक बनला हा. चला संख्येच्या आधी चिन्ह नाहीये, संख्येच्या आधी चिन्ह नाहीये, संख्येच्या आधी चिन्ह नाहीये म्हणजेच काय झालं रे? फक्त 2च भेटतायत. बघा, एक भेटला @5n आणि एक भेटला %3t. हा एक, हा दुसरा, म्हणजे 3 व 5 अशा 2 संख्या आहेत. 3 व 5 अशा 2 संख्या आहेत ज्यांच्या आधी चिन्ह दिसतोय नंतर अक्षर दिसतोय. फर्स्ट ऑप्शन आपलं उत्तर आहे. स्वप्नील, अश्विनी, पूनम, राजश्री अचूक उत्तर आहे एकदम. ठीक आहे, एकदम परफेक्ट उत्तर आहे पहिला पर्याय. यशराज, रुपाली, महेश. अंडरस्टूड. उत्तर काय आलं आपलं? ऑप्शन ए. चला तर हे झाले आपले जो सेकंड टाइप होता. बघा आपण पहिले बघितलं लेटर सिरीज बघितली, दुसरी बघितली मिसलेनियस सिरीज बघितली, आता बघतोय आपण रिपिटेटिव्ह सिरीज बघतोय. म्हणजे बघा एक एक टाइप जे आहे ते आपण कव्हर करत घेतोय. ठीक आहे, आणि याच्यावर आपल्याला सराव देखील करायचाच आहे. चिंता करू नका, एकदम सोपं बस प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी क्लिअर करून देणार आहे. आता इथे झालं दिलेल्या शृंखलेच्या रिकाम्या जागी अनुक्रमे ठेवल्यास मालिका पूर्ण होईल असं अक्षरांचं संयोजन निवडायचंय. आता या मेथड मध्ये होत काय असतं? ग्रुपिंग होत असते. काय होत असते? ग्रुपिंग. काय रे ग्रुपिंग म्हणजे काय होत असतं? आता प्रत्येक वेळेस बघा तुम्ही
जे प्रश्न येते ना त्याच्यामध्ये प्रश्नातच उत्तर शोधायचं असतं आपल्याला, प्रश्नातच उत्तर मिळतंय आपल्याला. ते कसं मिळतंय, कसं मिळवायचं, कशा पद्धतीने ग्रुपिंग करायची, हे आता आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करत असताना आयडिया येणार आहे की बाबा सर आम्ही ज्या वेळेस ऑब्झर्व केलं डॅश एम एस के दिसलं आपल्याला, डॅश एम एस के, मग एम नंतर एस नंतर के आलाय तर एम नंतर एस नंतर के असं ठेवलं आपण. सर एम नंतर एस नंतर के ठेवलं आपण, म्हणजे जे प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं होतं एम नंतर एस के येतं, इथे एम एस के ठेवलं आपण, इथे एम एस के ठेवला. आता एस नंतर के आलाय, के नंतर टी आलाय, के नंतर टी आलाय, म्हणजे हे झालं इथे टी फिक्स झालं, बरोबर. अच्छा मग इथे बघा 1 2 3 4 5 6, कारण इथे बघा एम च्या आधी आर बघायला भेटलं, मग एम च्या आधी आर ठेवलं, काय भेटलं आर एम एस के टी पी, 6 लेटर ग्रुप बनेल आपल्याला, 6 लेटर्स इथे एकत्रित बघायला भेटला. काय गट बनला आपला बघा, हे आर कुठून आणलं, एम च्या आधी आर दिसतंय आपण लिहिलं आर, के नंतर टी दिसतंय, के नंतर टी दिसतंय, मग इथे ठेवलं टी, टी नंतर पी भेटत होता, मग इथे काय ठेवणार आपण पी ठेवणार, के टी पी. काय झालं दुसरा गट आर एम एस के टी पी, आर एम एस के टी पी झाले. 1 2 3 4 चार गट बनले, 6/4 चे गट बनले, 6 लेटरचे 4 ग्रुप बनले, झाले ग्रुपिंग आपली लक्षात आली. प्रश्नातच उत्तर शोधायचं समजलं. मग आता पर्याय काय येणार आहे आपलं आरटी एसपीएम, आरटी आरटी एसपीएम, आरटी एसपीएम, आरटी एसपीएम. ओके पुढे काय दिलंय केएमपी, केएमपी नाही येते, केएमपी इथे येते, पर्याय डी आपलं उत्तर आहे, पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने हे प्रश्न सॉल्व्ह होणार. अश्विनी वाघ करेक्ट उत्तर आहे, पूनम मॅम, ओजस्वी गुड, राजश्री सर्वात फर्स्ट उत्तर दिलं होतं पर्याय डी आरटीएसपी एमकेपी एमपी करेक्ट उत्तर. ठीक आहे, याला म्हणतात ग्रुपिंग आणि याला म्हणतात प्रश्नातच उत्तर शोधण्याची पद्धत. आता जसं नवीन प्रश्न आला आपल्याकडे, नवीन प्रश्न आला आपण काय करायचं ऑब्झर्वेशन, निरीक्षण, फक्त निरीक्षणाने उत्तर भेटणारे. ग्रुपिंग करावं लागेल, ग्रुपिंग करायचं झालं तर आपण बघा असे लेटर मोजावे लागते, त्याच्यापेक्षा आधी आपण बघायचं जवळपास काय मॅच होतंय का, काय दिसतंय आपल्याला. पी डॅश डॅश एन दिसलं, डॅश डॅश एस आर, आता एस आर म्हटलं म्हणजे इथे एस आर अशा पद्धतीने येणार, मग एस आर एन क्यू भेटलं आपल्याला, एस आर एन क्यू बघा काय झालं एस आर एन क्यू, मग काय बनलं रे पी एस आर एन क्यू, काय येईल पुढे पी एस आर एन क्यू, दुसरा गट बनला पी एस आर एन क्यू, तिसरा गट बनला पी एस आर एन क्यू, चौथा गट बनला. काय झालं 5 लेटर्सचे 4 गट बनले, 5 चोक 20, बघा तुम्ही लेटर्स मोजले असते 20 दिसले असते, 20 म्हटलं तर 4/5 किंवा 5/4 अशी ग्रुपिंग बनणार आणि त्याच्या बेसवर उत्तर बनणार. 4 गुणिले 5 4 4 चे 5 गट किंवा 5 5 चे 4 गट असे बनणार होते. मग त्याच्यापैकी उत्तर आपल्याला भेटलं. आता आपलं उत्तर काय आलं एस आर क्यू पी, पहिला पर्याय गेला, तिसरा पर्याय गेला. एस आर क्यू पी दिसतंय का नाही दिसत आहे, इथे दिसतंय एस आर क्यू पी एन एस एन क्यू पी आर, एन क्यू पी आर मॅच होते, येस पर्याय चौथा आपलं उत्तर लागलं. इथे काय उत्तर आलं इथे आपलं पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे. येस राजश्री मॅम परफेक्ट उत्तर दिले आपण. पुन्हा एकदा पर्याय चौथा जो आहे तो चौथा पर्याय इथे आपला उत्तर येते फायनल. चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात, प्रश्न क्रमांक 13. आता दिलेल्या शृंखलेच्या रिकाम्या जागी अनुक्रमे ठेवल्यास मालिका पूर्ण होईल असं अक्षरांचं संयोजन खालीलपैकी कोणतं येईल ते निवडा. चला सांगा आता याचं उत्तर तुमच्या एंडने मला भेटलं पाहिजे. काय वाटतंय कुठला उत्तर अचूक असणार आहे. पर्याय डी, पुन्हा एकदा पर्याय डी म्हणताय. ओके बघा आता इथे बी डॅश ई डॅश डी के, बघा ई डॅश डी के
ई डॅश डी के असं भेटलं. बघ काय भेटलं, बी सी डॅश बी सी ई नंतर एम आलं, तर काय झालं इथे ई नंतर एम ठेवलं, नंतर काय आलं डी आलंय म्हणजे डी के के, म्हणजे हे गट असं बनलं बीसीई एम डी के के. बीसीई एम डी के के एक गट बनलं. मग इथे तेच बनवूया, बीसीई एम डी के के गट बनला, बीसीई एम डी के के झाले 3 गट. 7/3 चे गट बनले बघा. 7 लेटर्स, 7 × 3 21 लेटर्स होते. ग्रुपिंग झाले 7/3 चे. ठीक आहे. मग आता इथे उत्तर काय येणार, सीएमकेबी सीएमकेबी और डीईडी इथे नाही दिसत आहे, इथे आलं उत्तर पर्याय चौथा डीईडी. ठीक आहे. हा झाला आपला रिपिटेटिव्ह सिरीज मधला 3rd क्वेश्चन. चला आणखी पुढील प्रश्न बघूयात रिपिटेटिव्ह सिरीज वर आधारित. डॅश PNIEX असं दिलेलं आहे. बघा काय दिलंय इथे, PNIEX असं दिलंय, PNIEX दिलंय का नाही बघा. मग इथे काय झालं बघा, काय झालं बघा, PNIEY असं दिसतंय, PNIEY असं दिसलं. इथे एक्स आलेला आहे, XPNIE इथपर्यंतच पकडू आपण, असं पकडू आपण असं. कारण बघा डॅश PNIE असं होतंय ना, म्हणजे इथे 5 लेटर्सचा गट दिसते, तर इथे 5च लेटर बनणार, इथे 5 लेटर्सचा गट बनेल. मग इथे लक्षात येईल तुमच्या की XYZ असं दिसतं, म्हणजे इथे W यायला पाहिजे. WXYZ +1 होताना दिसलं इथे. बाकी PNIE सेम दिसतंय, PNIE हे सेम दिसत आपल्याला. तर WXYZ हे +1 दिसते आपल्याला. PNIE हे झालं PNIE. डन. ABCD पैकी कुठलं उत्तर अचूक असेल, ABCD पैकी कुठलं उत्तर अचूक असेल. बघा WPI एका सेकंड दिसते, NE पर्याय सी आपलं उत्तर, पर्याय सी. समजते प्रत्येकाला कशा पद्धतीने हे प्रश्न सॉल्व्ह होत आहेत, येते लक्षात ना प्रत्येकाच्या. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15. B-Q-E-R- BN-WE-C BNQ बघा रे, इथे दिसते ना BNQ. काय कराल तुम्ही, BNQ कम्प्लीट कराल, इथे BNQ कम्प्लीट कराल. झालं BNQ असं केलं तुम्ही. नंतर -E-C -E-C असं झालं. मग काय झालं रे, -ERC म्हणजे ई च्या आधी W येते. मग काय झालं BNQWERC झालं. म्हणजे या पद्धतीने गट बनले. किती लेटर्सचे गट बनलं, 7/3 21 लेटर्स होते आपल्याकडे. ठीक आहे. मग आता इथे उत्तर सिलेक्ट करणार आपला NWC. पुढे काय दिले, QRWR नाही दिसला, QRWR पर्याय सी दिसेल, QRWC कॅन्सल. उत्तर आलं पर्याय तिसरा, 3rd ऑप्शन इथे उत्तर आहे, पर्याय 3. बघा रे पुन्हा एकदा सांगतो बघा काय झालं बघा. इथे BNQWERC असं दिसतं. NWC इथे दिसला, इथे नाही दिसत. NWC QRWR हा कॅन्सल केला होता. QR दिसते का नाही, QRWR इथे दिसत, इथे दिसते का नाही. सी मध्ये गडबड झाली, म्हणजे या सी मुले गडबड झाली. पर्याय डी कॅन्सल. उत्तर आलं तिसरा पर्याय, 3rd ऑप्शन आपला अचूक उत्तर आहे. तर ही जी सिरीज आहे याला आपण म्हणतो रिपिटेटिव्ह सिरीज. बघा जो पहिला टाइप जो होता लेटर्स बेस्ड क्वेश्चन्स त्यालाच आपण कव्हर करतोय. आता इथे आपल्याला बघा डिक्शनरी ऑर्डर आपण कव्हर करणार आहोत. हे जे प्रश्न आता बघणार आहोत आपण, हे डिक्शनरी ऑर्डर वाले प्रश्न बघणार आहोत. डिक्शनरी ऑर्डर. ठीक आहे. मग इथे काय होते, आपल्याला शब्दकोश क्रमाने आपल्याला या ठिकाणी या शब्दांची मांडणी करायची.
चला बघूयात या प्रश्नाचं उत्तर काय भेटतंय. बघा, डिक्शनरी ऑर्डर प्रमाणे फक्त मांडणी करायची आपल्याला. बघा आता इथे काय होते बघा, दिलेल्या शब्दांची मांडणी इंग्रजी शब्दकोशात ज्या क्रमाने दिसते त्या क्रमाने दर्शवणारा पर्याय जो आहे तो कोणता येईल ते आपल्याला इथे विचारलंय. आपण काय करणार, पहिला लेटर बघितला बी सगळीकडे सेम आहे, ई सर्व ठिकाणी सेम आहे, इथे जी एच जी एल एच असं दिसतंय. जी जी वाले जे आहेत ते पहिले बघणार आपण, जी जी आय जी, जी वाला पहिले इथे येते म्हणजे हा पहिला येईल 3 वाला, नंतर हा 1 येईल म्हणजे 31 ने स्टार्ट झाले पाहिजे. हा झाला अरेंज, हा झाला अरेंज. आता एच एच चा विचार केला, एच ई एच आय म्हणजे एच ई पहिले येईल म्हणजे 2 आला, नंतर 5 आला आणि शेवटला एल वाला जाणार म्हणजे 31 254 ही सिक्वेन्स येणार. 31 254 पर्याय सी मध्ये दिसतंय. हे आपलं करेक्ट उत्तर आहे, पर्याय सी. डिक्शनरी ऑर्डर प्रमाणे यांना मांडलं तर हे सी पर्यायाप्रमाणे दिसणार आहे. बघा रे, पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका. इथे बघा, लक्ष देऊन ऐका. ओजस्वी, स्वप्नील, अश्विनी, पूनम, काय करायचं बघा. आपल्याकडे बी 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 सर्व ठिकाणी सेम दिसते, ई सर्व ठिकाणी सेम दिसते. आता जो पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा जे वर्ड्स आहेत याच्यामध्ये बघा, जी आय आलं इथे, जी आय, इथे आला एच ई, इथे आला जी जी आणि इथे आला एल आय आणि इकडे आला एच आय. तुम्ही विचार करा, आपण अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये गेलो तर जी पहिले येईल ना, जी पहिले येईल. जी इथे 2 ठिकाणी दिसतंय, मग जी नंतर आय आणि जी नंतर जी दिसतंय, मग जी जी वाला फर्स्ट आला, हा फर्स्ट आला, हा सेकंड प्लेस वर गेला. आता जी नंतर एच ई दिसलं, एच आय दिसलं, ई पहिले येईल ना, एच एच सेम होतं, ई पहिले येईल, ई पहिले येईल म्हणजे यांच्या नंतर हा आला आणि इथून नंतर हा येईल आणि मग शेवटला एच नंतर राहिलेला एकच आहे एल, एल वाला वर्ड सर्वात शेवटी येणार, 4 सर्वात शेवटी म्हणजे 31 254. 31 254 पर्याय सी मध्ये दिसलं, सी पर्याय आपलं अचूक उत्तर आलं. तर अशा पद्धतीने हे डिक्शनरी ऑर्डर वाले प्रश्न जे आहेत ते आपले सॉल्व्ह होणार आहेत. शब्दकोशामध्ये ते कसे दिसतील ते बघायचं. मी तुम्हाला आणखी एक प्रश्न दाखवते बघा, लक्ष देऊन ऐका रे. कसं करायचं, सिंपल सी गोष्ट आहे, फक्त व्यवस्थित जमलं पाहिजे. बघा आता इथे एडी 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 कॉमन आहे, सर्व शब्द एडी ने स्टार्ट होत आहेत. मग इथे व्ही ए आलंय, इथे व्ही आय दिसतंय, इथे व्ही आय दिसतंय, इथे एम आय दिसतंय आणि इथे ओ आर दिसतंय. आता मला सांगा, व्ही 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 एम ओ यांच्यापैकी कोणता लेटर पहिले येणार आहे, एम येणार आहे पहिले. मग एम जर पहिले येणार आहे तर हा 4 वाला वर्ड पहिले अरेंज होईल, नंतर ओ वाला अरेंज होईल म्हणजे 45 ने सुरुवात झाली पाहिजे. इथे दिसते, इथे दिसते, इथे दिसते, हा पर्याय कॅन्सल झाला. आता हे 2 अरेंज झाले. आता बघा, व्ही ए व्ही आय व्ही आय, व्ही ए येईल पहिले, हा 1 येईल. आता व्ही आय नंतर इथे सी आलंय आणि इथे एस आलंय, मग सी वाला पहिले येणार म्हणजे काय झालं, 2 3 45 123. 45 123 हे आपलं उत्तर येईल. 45 123 पर्याय बी मध्ये दिसला, बी पर्याय आपलं अचूक उत्तर आहे. कुठलं उत्तर आलं, बी पर्याय. तर बी पर्याय येस. कोणी उत्तर दिलं इथे, ओजस्वी. येस, करेक्ट उत्तर आहे ओजस्वी. पर्याय बी 45 123 या सिक्वेन्स प्रमाणे तो दिसेल. आता क्लिअर आहे प्रत्येकाला, कराल ना आता हे प्रश्न, जमतील ना. पुढे प्रश्न सॉल्व्ह करायला देऊ तुम्हाला आता प्रॅक्टिस साठी. बघा प्रश्न सॉल्व्ह करायचे काय काय दिले ते पाहूयात. बघा प्रश्न क्रमांक 18. आता शब्दांची मांडणी इंग्रजी शब्दकोशात ज्या क्रमाने दिसते त्या क्रमाने दर्शवणारा योग्य पर्याय जो आहे तो योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पेन किलर, पार्किंग, पॅशन, पॉझिटिव्हिटी, पॅनक्रेज असे 5 शब्द दिलेले आहेत. 5 शब्द, या 5 शब्दांपैकी अचूक, आता बघा आपली सिक्वेन्स जी म्हणजे जी आपल्याला दाखवते की बाबा कोणते शब्द डिक्शनरी ऑर्डर प्रमाणे येतील ते आपल्याला इथे दाखवायचंय. बघूया. बघा, पी ए पी ए पी ए पी ए
पी ओ म्हटलं तर शेवटला 4 जाणार, शेवटला 4 इथे दिसत नाही, एकच पर्याय राहिला, पर्याय डी. एवढं फास्ट मध्ये तुमचं उत्तर येणार होतं. बघा 4 शेवटला ना, का रे? कारण पी नंतर ओ आलाय, ओ आला म्हटलं तर शेवटलाच जाणार, म्हणजे हे 3 3 2 वाले कॅन्सल होणार. राहिलं काय? पर्याय चौथा, फोर्थ ऑप्शन आपलं अचूक उत्तर आहे, फोर्थ ऑप्शन. ठीक आहे, ऑप्शन 4 जे आहे ते ऑप्शन 4, 1 5 2 3 4 हे आपलं अचूक आणि फायनल उत्तर असेल, 1 5 2 3 4. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 19. गॅबेज, गार्नियर, गार्बेज, गार्निश, ग्रेप्स. आता इथे कोणतं उत्तर येईल? गॅबेज, गार्नियर, गार्बेज, गार्निश, ग्रेप्स यांच्यामध्ये डिक्शनरी ऑर्डर प्रमाणे जर आपण बघितले तर कोणते शब्द इथे आपलं करेक्ट उत्तर असेल, कसं दिसणार आहे ते राजेश्री मॅम उत्तर देतात. पर्याय बी म्हणतायत. ओके, बघा रे काय झालं आता इथे बघा, जीए 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 दिसते. ग्रेप्स म्हटलं तर जी आर, जी आर आलंय म्हणजे 5 शेवटला येणार. हा जो 5वा शब्द आहे तो सर्वात शेवटी येणार. इथे दिसत नाही, इथे दिसत नाही, इथे दिसतंय, इथे दिसतंय, म्हणजे ए बी पैकी एक उत्तर आहे, हे तर शुअर शॉट आहे. अच्छा बघा, जी ए नंतर बी दिसलं, इथे आर 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 दिसतंय, म्हणजे बी वाला पहिले येणार, एकने सुरुवात होणार. ठीक आहे, नंतर बघा आर 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 आहे तर इथे एन, इथे बी, इथे एन दिसते, म्हणजे 3 येणार. आता एन नंतर आय आय दोन्ही ठिकाणी, इथे पहिले ई येते, नंतर इथे एस येते, म्हणजे ई वाला पहिले येणार आणि एस वाला मध्ये जाणार इकडे, म्हणजे 13,245, 13,245 राजेश्री मॅम करेक्ट उत्तर दिलं होतं. सर्वात फर्स्ट उत्तर दिलं होतं पर्याय बी. त्याच्यानंतर निखिल डांगे, ओजस्वी आणि रुपाली यांचे उत्तर बरोबर आहेत. स्वप्नील उत्तर काही आपलं पर्याय बी. हा बघा 13 4 2 मध्ये बघा, 4 आणि 2 मध्ये बघा, इथे आर आर पर्यंत सेम होतं, एन 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 सेम भेटला, आय आय सेम भेटला, मग ई पहिले येईल ना, ई पहिले येणार, नंतर एस येईल, म्हणून 2 पहिले आला, नंतर 4 आला, इथे एस आणि ई जमणार नाही. ठीक आहे, उत्तर काय आलं आपलं? पर्याय दुसरा आपलं अचूक उत्तर आहे, सेकंड ऑप्शन. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा, 20वा प्रश्न. ठीक आहे, आता 20वा प्रश्न असं दिलेला आहे. आता वरील क्रमामध्ये अशी किती अक्षरे आहेत, अशी किती अक्षरे आहेत ज्यांच्या लगेचच नंतर एक समसंख्या आहे आणि ज्यांच्या लगेचच अधिक विषम संख्या आहे. असं अक्षर बघायचं ज्यांच्या नंतर समसंख्या आणि ज्यांच्या आधी विषम संख्या आहे असं बघायचंय. म्हणजेच बघा, विषम अक्षर समसंख्या, विषम अक्षर सम नाही, विषम अक्षर सम नाहीये, विषम अक्षर नाहीये, विषम अक्षर सम नाहीये, विषम अक्षर सम बघा 3L4. बघा असं एल हा एक अक्षर ज्याच्या आधी विषम संख्या आहे आणि नंतर समसंख्या आहे, 3L4 हा एक पहिला गट भेटला. विषम अक्षर सम आहे का नाही, विषम अक्षर समसंख्या यस दिसते इथे बघा, 3D8 दुसरा गट भेटला आपल्याला. म्हणजेच इथे किती गट भेटले आपल्याला, किती भेटले, 3L4 3D8 असे 2 दिसत आहेत. 2 म्हटलं तर पर्याय तिसरा आपलं उत्तर आलं. पर्याय तिसरा 2 जे आहे 2 ते आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय 3, पर्याय 3 आणि गट किती भेटले, 2 भेटले. पर्याय तिसरा 2 गट, 2 गट जे आहेत ते आपलं उत्तर आहे. ठीक आहे, चला हे झालं आपला 20वा प्रश्न. आता बघा 21वा प्रश्न. आता याला आपण काय करतो, याच्यामध्ये आपण वर्ड्सचं अरेंजमेंट आपण इथे करणार आहोत. वर्ड्सची अरेंजमेंट कशी करतोय बघा, आपल्याकडे शब्द दिलेला आहे ऍडव्हेंचर. या शब्दात अशी किती अक्षरं आहेत जी डावीकडून उजवीकडे वर्णमाला क्रमाने मांडल्यास त्याच स्थानावर राहतील. बघा ऍडव्हेंचर म्हणजे आता डावीकडून उजवीकडे वर्णमाला क्रमाने मांडणार, म्हणजेच काय झालं, पहिले ए येणार, नंतर बी सी डी, डी येणार, ई किती वेळा आहे, 2 वेळा आहे, दोन्ही वेळा आपण लिहून घेतला, एफ जी एच आय जे के एल एम एन, एन दिसते आपल्याला, ओ पी क्यू आर एस टी यू व्ही असं आलं. मग आता आपल्याला सेम काय दिसलं, ए डी ई एन, हे आपल्याला सेम दिसत, एडीएन.
चार असे अक्षर आहेत ADEN, चार असे अक्षर आहेत जे आपल्याला सेम प्लेसवर दिसते. ADEN आपलं उत्तर आलं. पर्याय ए आपलं अचूक उत्तर आहे. काय उत्तर आहे आपलं? पर्याय ए. ठीक आहे, चला जाऊयात पुढील प्रश्नाकडे. समजलं प्रत्येकाला कसं करायचंय? चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 22. आता क्रमांकामध्ये असे किती अंक आहे जे डावीकडून उजवीकडे उतरत्या क्रमाने मांडले असतात त्याच स्थानावर राहतील. आता नंबरचा प्रश्न दिला आपल्याला. एक आपण बघितला जो वर्ड वर आधारित होता. आता आपण नंबर वर आधारित प्रश्न बघितला. 48, 65, 73, 290 ही संख्या दिली. आता या क्रमांकामध्ये असे किती अंक आहेत जे डावीकडून उजवीकडे उतरत्या क्रमाने मांडल्यास त्या स्थानावर राहतील. उतरत्या क्रमाने मांडायचे. उतरता क्रम काय येणार आहे सर? 9 पहिले येईल, नंतर 8 आला, हा सेम भेटला. 7, 6, 5, 4, 3, 2, 0. म्हणजेच काय झालं? 8 and 0 हे असे दोन नंबर्स भेटले जे त्याच स्थानावर आलेले आहेत. किती भेटले? असे दोन नंबर भेटले बघा. एक भेटला 8, नंतर भेटला इथे 0. उतरत्या क्रमाने मांडलेत. पर्याय बी. पर्याय बी 2 नंबर हे आपलं उत्तर आहे. येस राजश्री, ओजस्वी, रुपाली, क्या बात आहे. अश्विनी मॅम, येस आपलं पर्याय बी हे उत्तर येईल. 2 असे संख्या आहेत ज्या त्याच 2 असे अंक आहेत जे त्याच स्थानावर राहिलेले आहेत. ठीक आहे, हा झाला आपला 22वा प्रश्न. चला 23वा प्रश्न. आता हा प्रश्न बघा, याच्यामध्ये काय केलं जातं? लेटर पेअरिंग म्हटलं जातं. लेटर पेअरिंग. आता इथे लक्ष देऊन ऐका, कारण हा प्रश्न बरेचसे विद्यार्थी नवीन बघतात आणि इथे कधी कधी काहींना प्रश्नही समजत नाही नक्की काय म्हणायचं. बघा, डेव्हिल्स. या प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या 2 मेथड मी तुम्हाला दाखवणार आहे. 2 पद्धतीने आपण या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, एक आहे आपलं पोझिशनल व्हॅल्यूज वरून म्हणजे नंबरिंग करून. D4 वर येते, E5 वर येते, V22 वर येते, I9 वर येते, L12 वर येते, S19 वर येते. ठीक आहे, जर तुम्हाला पोझिशनल व्हॅल्यूज माहिती असतील त्यावेळेस याला या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. जर माहिती नसेल तर लेटर सिरीजच्या हिशोबाने तुम्ही त्या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं. लेटर्सच्या बेसवरच. काय विचारलं प्रश्न बघा. डेव्हिल्स हा असा एक शब्द आहे. या शब्दामध्ये अशी किती अक्षर आहेत ज्यात इंग्रजी वर्णमालिकेनुसार ती जेवढ्या अंतरावर असतात त्याच स्थितीमध्ये दिलेल्या शब्दामध्ये दिसत. मागील आणि पुढील दोन्ही बाजूंनी तपासा असं आपल्याला सांगितलंय. विद्यार्थी मित्रांनो बघा, याला लेटर पेअरिंग आपण म्हणतोय. जे इंग्रजी वर्णमालेत अक्षरे जेवढ्या अंतरावर असतात तेवढ्याच अंतरावर या दिलेल्या शब्दामध्ये दिसले पाहिजेत असं विचारलं दिलेलं आहे. म्हणजे बघा, 4 नंतर नंबर केले तर 5 येते ना. 4, 5 मॅच होते. 6, 7, 8, 9 असं मॅच करायचं. मॅच होते का नाही होते? एक पेअर भेटला. आता बघा 22, 23, 24 दिसणार आहे का? आपल्याला नाही दिसणार आहे. पुढे 10, 11, 12 नाही दिसत. 9 नंतर 10, 11 नाही दिसत. 12, 13 दिसते का नाही? 13, 14, 15, 16 नाही दिसत. 19, 20, 21, 22 बघा. 19 ते 22 काय भेटलं? SV दुसरा पेअर भेटला. म्हणजे हा 19 ते 22 यांच्यामध्ये बघा 20, 21 नंतर 22 येते. मॅच होते. म्हणजेच किती पेअर्स भेटले? 2 पेअर्स भेटले. आणि 2 पेअर कुठे दिसते? पर्याय बी मध्ये दिसते. आता लेटर्सच्या बेसवर कसं चेक करायचं असं ते बघून घ्या. बघा, डी नंतर ई आलं लगेच. DE एक पेअर भेटला. F नाही दिसत, G नाही दिसत, H नाही दिसत, I नाही दिसत. म्हणजे असं चेक करत जायचं. लेटर जसे येतात ना इंग्रजी वर्णमालेत त्या बेसवर चेक करत जायचं. जर हा इथे I असता तर DI एक पेअर आपण पकडला असता. हे लक्षात घ्या. हा त्याच्या मागचं लॉजिक आहे. म्हणजे DI मध्ये इंग्रजी वर्णमालेत 4 अक्षर असतात. D नंतर I 5वा येते. मध्ये 4 अक्षर आली. कुठली दुसरी 4 अक्षर आली ते आपलं उत्तर असणार आहे. D आणि I हा एक पेअर. या पद्धतीने आपल्याला तो प्रश्न जो आहे तो आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. अच्छा, आता इथे काय दिले बघा. E, F, G, H, I नाही दिसत आहे. V सर्वात मोठा लेटर आहे. X, Y, Z वगैरे मॅच होणार आहे का? नाही होऊ शकत. पुढे जाऊयात. I, J, K नाही दिसत आहे. J, K, L नाही भेटत आहे. L, M दिसते की नाही? M, N, O, P मॅच होत नाहीये. पुढे जाऊयात. S, T, U, V बघा. SV दुसरा पेअर भेटला. WX नाही दिसत. म्हणजे किती पेअर भेटले? तर 2 लेटर्स भेटले. हे आपलं उत्तर आलं. DESV 2 पेअर्स भेटले.
लेटर नुसार केलं चालेल, नंबर नुसार केलं तरी चालेल. नंबर नुसार फास्ट होतं, पण ते कधी, जर तुमच्या पोझिशन व्हॅल्यू प्रॉपरली पार्ट असेल तर ट्राय करा नंबर नुसार, अदरवाईज लेटर नुसार तुमचं उत्तर तुम्ही काढू शकता. अदरवाईज लेटरच्या बेसवर ही उत्तर काढा, ते तुमच्यासाठी बेस्ट राहील. अजून एक दाखवतो प्रश्न मी तुम्हाला. बघा, कार्बोनाइट वर्ड काय दिलंय, कार्बोनाइट. लक्ष देऊ नाही करे. पुन्हा दाखवतोय, जे विद्यार्थी कोणाला थोडस कन्फ्युजन असेल तर लक्ष देऊन ऐका. काय केलंय बघा, सी नंतर डी ई एफ जी एच आय, आय मॅच झालं म्हणजे सी आय एक पेअर आहे, जे के नाही दिसत आहे. आणखी पुढे जायचं. आता बघा, ए मागे गेलं तर बी दिसते का नाही, बी सी डी ई एफ जी एच मॅच होत नाही. आर, आर पासून मागे जाताना बघा एस टी असंच जायचंय. तुम्ही आर च्या आधी क्यू, त्याच्या आधी पी असं नाही करायचंय. ठीक आहे ना. आर एस टी नाही दिसत आहे. एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स मॅच होत नाही. बी सी डी ई नाही दिसत आहे. सी डी ई एफ जी नाही दिसत. ओ पी क्यू आर एस, पी क्यू आर एस नाही भेटत आहे. एन ओ भेटला, दुसरा पेअर भेटला एन ओ. पी क्यू आर एस नाही भेटत आहे. पुढे बघा, ओ पी क्यू नाही दिसत. आय जे के नाही भेटला. जे के एल एम एन ओ मॅच होत नाही. झेड सर्वात मोठा लेटर आहे, मागे पुढे चेक करायची गरज नाहीये. पुढे बघा, ई एफ जी एच आय जे के एल एम भेटते का नाही. म्हणजे किती पेअर्स भेटले, 2 पेअर्स भेटले. एक पहिला पेअर होता सी आय. सी आय मध्ये इंग्रजी वर्णमालेत जेवढे अक्षरे असतात बघा, 1 2 3 4 5 5 अक्षरे असतात, ते एक भेटलं इथे. आणि एन ओ, एन ओ मध्ये इंग्रजी वर्णमालेत कुठलाही अक्षर नसतो, इथेही कुठला अक्षर दिसलं नाही, म्हणजे तो एक पेअर आहे. सी आय आणि एन ओ असे 2 पेअर्स भेटले. पर्याय बी जे आहे ते पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. तर हे आपले या ठिकाणी शब्द झाले. आता मी तुम्हाला काही शब्द होमवर्क साठी देतोय, याच मेथडने सॉल्व्ह करायचे. हिस्ट्री, सायन्स, ठीक आहे, रेकग्नाइज, हॉटस्टार. हे जे असे शब्द आहेत बघा, हिस्ट्री, सायन्स, रेकग्नाइज, हॉटस्टार. तर हे जे शब्द आहेत हे तुम्हाला होमवर्क साठी देतो. या प्रश्नांचा सराव करा. प्रत्येकाने कशा पद्धतीने हे प्रश्न सॉल्व्ह करायचे ते बघून घ्या. ठीक आहे. आणि पुढील जे उर्वरित जे प्रश्न आहेत ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये उद्या ठीक सकाळी 11 वाजता बघू. हा सेशन संपल्यानंतर रेटिंग सबमिट नक्की करा. 5 स्टार फॉर टीचर, 5 स्टार फॉर इंटरफेस, 5 स्टार फॉर ऍप नक्की सबमिट करायचे. टीचर, कंटेंट आणि इंटरफेस तिन्ही ठिकाणी 5 स्टार फॉर टीचर, 5 स्टार फॉर कंटेंट आणि 5 स्टार फॉर इंटरफेस. ठीक आहे. चला पुन्हा भेटू नवीन जोश, नवीन एनर्जी आणि नवीन क्वेश्चन सहित. याच चॅप्टरचा पार्ट आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. टाटा, बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.